साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज, इन्व्हर्टर, सोलर, इलेक्ट्रॉनिक वस्तू साईराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध. ठिकाण नगर मनमाड रोड, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, राहुरी. गणेश देवतरसे. मोबाईल नंबर 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05. रामनामावरती विश्वास ठेवून संकल्प हाती घेतला तर त्याला तारून नेण्याची शक्ती भगवंत मनुष्य जीवाला देत असतो. आजपर्यंत अनेक मंदिरं उभी करताना याची प्रचिती अनुभवली आहे. प्रभू श्रीरामांचं वास्तव्य आपल्या शरीरामध्ये आहे. शरीरामधनं राम निघून गेल्यानंतर शरीर कवडी मोल आहे. मनामध्ये राम, कार्यात राम आणि रामावरती निष्ठा ठेवून आपले कार्य करत राहिल्यास जीवन सार्थक होतं, असं मत श्री 108 महंत बालयोगी ब्रह्म ऋषी महात्यागी अवधूत चिंतन सद्गुरू संन्यासी पागलबाबा यांनी व्यक्त केले. सद्गुरू दादागुरु गोरक्षनाथ महाराज यांच्या प्रेरणेनं आणि श्री 108 महंत योगी बालयोगी ब्रह्म ऋषी महात्यागी अवधूत चिंतन सद्गुरू संन्यासी पागलबाबा यांच्या मार्गदर्शनानं खर्डा येथील शिवपट्टण इथे भव्य प्रभू श्री राम मंदिर उभारणी आणि पायाभरणी कार्यक्रम 25 जानेवारी रोजी सकाळी श्री 108 महंत योगी बालयोगी ब्रह्म ऋषी महात्यागी अवधूत चिंतन सद्गुरू संन्यासी पागलबाबा यांच्या हस्ते या मंदिराचे पायाभरणी भूमिपूजन समारंभ संपन्न झालाय. या कार्यक्रमासाठी हरिभक्तपरायण महालिंग नगरे, हरिभक्तपरायण संपत जायभाय, हरिभक्तपरायण संन्यासी पागलबाबा तसेच रवी सुरोसे, सरपंच संजीवनी वैजनाथ पाटील, माजी सरपंच संजय गोपाळ घरे, ग्रामपंचायत सदस्य रंजना श्रीकांत लोखंडे तसेच सुनील साळुंके, शीतल शिंदे, रामदादा भोसले, शिवा गवसने, टिल्लू पंजाबी, बाळासाहेब रासने, विकास शिंदे, रमेश गोलेकर, भैया शहा, तुकाराम शिंदे, पत्रकार अनिल धोत्रे, किरण काळे, काका शिंदे, शरद शिंदे, विठ्ठल खारगे, गणेश सूळ, विशाल साळुंके, संजय पेडगावकर, स्वप्नील शहा, धनसिंग साळुंके आणि रामभक्त आणि ग्रामस्थ इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यानंतर महालिंग महाराज बोलताना म्हणाले की खर्डा नगरीमध्ये श्रीरामाचं मंदिर होत आहे ही आनंदाची बाब आहे. चंद्र सूर्य जोपर्यंत आहेत तोपर्यंत हे मंदिर टिकण्यासाठी दगडी बांधकामाच्या माध्यमामधनं हे मंदिर उभं करण्यात येणार आहे. साधनेचं फळ आपल्या पदरामध्ये पडत असतं. संकटावरती मात करण्यासाठी साधू भगवंतांच्या रूपानं आपल्याला भेटत असतात. आजचा तरुण सुधारला तर महाराष्ट्र सुधारेल. त्याचप्रमाणे तरुणांनी व्यसनापासून दूर राहावं असं देखील पागलबाबा यांनी म्हटलंय. गंगेनं वाहत राहावं आणि साधनेनं फिरत राहावं. अनेक ठिकाणी फिरून सिद्ध संत सीताराम बाबांनी आपल्या भागामध्ये अनेक मंदिरं उभी केली आहेत. सीताराम बाबांच्या आशीर्वादानं आणि शक्तीनं खर्डा भागामधील देवदेवतांचे मंदिराचे बांधकाम आणि सुशोभीकरण होऊन परिसराचा विकास झालाय. यानंतर खर्डा येथील सरपंच वैजनाथ पाटील यांनी बोलताना म्हटलंय की खर्डा इथे श्री राम मंदिर होत आहे. हा शिवपट्टण वासियांसाठी आनंदाचा क्षण आहे. अयोध्येमधील श्री राम मंदिर पायाभरणी कार्यक्रम हा देशभरामध्ये मोठा उत्सव साजरा झालाय. त्याचप्रमाणे खर्डा या ठिकाणी देखील नागरिकांनी श्री राम मंदिर बांधण्याचे काम हाती घेतलं. श्री राम मंदिर उभारणीसाठी काही मदत लागल्यास ती ग्रामपंचायतच्या माध्यमामधून आणि नागरिकांच्या सहकार्यानं पूर्णत्वाकडे नेली जाईल असं त्यांनी म्हटलंय. अयोध्येमध्ये राम मंदिर उभं होत असतानाच खर्डा इथे देखील श्री राम मंदिराचं बांधकाम सुरू आहे. या कामात खर्डा पंचक्रोशीमधील नागरिकांनी सढळ हाताने योगदान द्यावं असं मत माजी सरपंच संजय गोपाळ घरे यांनी व्यक्त केलंय. खर्डा येथील श्री राम मंदिर उभारणीसाठी ग्रामपंचायतच्या माध्यमामधून त्यांनी जागा उपलब्ध करून दिली आहे. जो काही निधी लागेल तो निधी आम्ही ग्रामस्थांच्या मदतीने उपलब्ध करून देऊ असे रवी सुरोसे यांनी म्हटलंय. चलने का काम हमारा क्या है, हमें चलना है, बाकी चलाना उसके हाथ में डोर प्रभु के हाथ में दे दो, हमारे हाथ से कुछ नहीं होगा. जब प्रभु के हाथ में डोर जाएगी कोई भी प्रोग्राम के लिए, इस मंदिर के लिए कह दिया प्रभु हनुमान जी तुम जानो, तुम्हारा काम जाने, हमारे बस की नहीं है, कैसे करना है हनुमान जी अपने आप करा लेंगे. हम तो सिर्फ बानर सेना कुट 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 करते करते उनके पीछे है, बाकी सब कराने वाले राम जी है. मुझे भी बड़ी खुशी की बात है आज, क्योंकि आज एक पागल बाबा के हाथ से ये पाया भरणी हो रहा है. पागल बाबा का पहला मंदिर नहीं है ये जो पाया भरणी हो रहा है, बहुत मंदिरों के किए इसमें, लेकिन
इस मंदिर की खासियत ही कुछ अलग है। इस मंदिर की खासियत ही कुछ अलग है। इस मंदिर का नाम पूरे, अब क्या बताएं, कि जगत में होगा, ब्रह्मांड में होगा और ऐतिहासिक नाम रखा जाएगा। इसलिए इसको हम आपसे विनती बार बार कर रहे हैं, हम हाथ जोड़ने की कोई जरूरत नहीं है, हमारा क्या मतलब है, लेकिन फिर भी हम हाथ जोड़ने की विनती आपसे करते हैं, क्योंकि ज्यादा से ज्यादा संख्या में राम जी से जुड़ो। क्योंकि यहां तुम्हारा शरीर है, जब आत्मा निकल के जाएगी ना नरक में, तो वहां राम जी ही खड़े मिलेंगे, आगे पूछेंगे किस किस ने मेरा साथ दिया था। जब तुमको समझ में आएगी, क्यों, यहां तो शरीर है, आज नहीं तो कल नाश, शरीर नाशवान है, ये जाना ही जाना है, इसको छोड़ना ही छोड़ना पड़ेगा। जो हम बोल रहे हैं ना, ये प्रभु है, श्री राम है। अगर यही हमारे अंदर से निकल जाएगा तो हमारे शरीर की कोई बूझ नहीं करेगा, मिट्टी है। तुम्हारे घर वाले कह देंगे चलो जल्दी करो, इसको देर हो रही है, हमें इतनी दूर जाना है, बंबई जाना है, पुणे जाना है। क्यों? क्योंकि शरीर की कीमत नहीं है, जो तुम्हारे अंदर जो बास बैठा है ना प्रभु, उसकी कीमत है। इसलिए प्रभु के बन करके रहो, प्रभु तुम्हारा कल्याण करेगा। हम तो कह रहे पूरे गांव का कल्याण करे, और करेंगे और करते रहेंगे। ज्या पद्धतीनं 22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये शरयू नदीच्या तीरावरती रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाली आणि ते राम मंदिर त्या ठिकाणी भाविकांच्या दर्शनासाठी खुलं झालं, त्याच पद्धतीनं आज खर्डा या ठिकाणी कौतुका नदीच्या तीरावरती राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा या ठिकाणी आज संपन्न झाला। एक संन्यासी पागल बाबा जे उत्तर प्रदेशमधून वृंदावन या ठिकाणाहून खर्डा या ठिकाणी फिरत फिरत आले आणि गेल्या 6 महिन्यापासून ते खर्डा या ठिकाणी हवन पूजा वगैरे करतायत आणि गेल्या 6 महिन्यापासून सकाळ संध्याकाळ खर्ड्यामध्ये आरती होते। त्या पागल बाबांनी राम मंदिर बांधण्याचा या ठिकाणी संकल्प केला। आम्हाला काही प्रमुख मंडळीला त्यांनी बोलावलं, जागेची मागणी केली, त्यांना पाहिजे तेवढी जागा ग्रामपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आली आणि आमच्या गावात त्यांनी बाहेरून येऊन जी आज राम मंदिराची पायाभरणी केली, ते राम मंदिर त्यांना जसं हवंय, त्यांच्यात जशी संकल्पना आहे त्या संकल्पनेचं राम मंदिर पूर्ण करण्याची जबाबदारी आम्ही खर्डावासी या ठिकाणी घेत आहोत आणि लवकरात लवकर या राम मंदिराला जो काही निधी लागेल, जे काही पैसे लागतील ते आमचे खर्डावासी, खर्डा परिसरातील सर्व नागरिक ते पैसे, तो निधी उपलब्ध करतील आणि या ठिकाणी भव्य दिव्य असं कौतुका नदीच्या तीरावरती राम मंदिर लवकरच उभा राहील याची ग्वाही या निमित्तानं मी पागल बाबा यांना देतो। तारखेला सर्व देशाचं लक्ष लागलेल्या अयोध्यामध्ये प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आणि त्यानंतर जामखेड तालुक्यातील ऐतिहासिक अशा खर्डा नगरीमध्ये आज प्रभुराम चंद्राच्या मंदिराचा भूमिपूजन सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे। यासाठी कौतिका नदीच्या या तीरावर असं भव्य आणि सुंदर मंदिर होणार आहे। याबाबत बोलण्यासाठी काही महाराज मंडळी आणि काही ग्रामस्थ आपल्या समवेत आहेत। तर महाराज या ठिकाणं आपल्या समवेत महालिंग महाराज नगरी हे पण आहेत आणि सीतारामगड या ठिकाणी 9 वर्षात सीतारामगडाचा झालेला विकास आणि त्याच पद्धतीने आता या माध्यमातून आता रामाच्या मंदिराचा आज पायाभरणी झाले। तर का आपण काय सांगणार खर्डा ग्रामस्थांना? आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये परमपूज्य आदरणीय सद्गुरू पागल बाबा यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या शुभ हस्ते मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राच्या मंदिराचं भूमिपूजन झालेलं आहे आणि आता पत्रकारांनी या ठिकाणी मंदिर कसं उभं राहणार आहे हे त्यांनी प्रश्न टाकलेला आहे। खऱ्या अर्थाने गेली पिढ्यानपिढ्या आपल्या खर्डा नगरीमध्ये अनेक पुरातन मंदिर आहेत, ते दगडी मंदिर आहेत आणि सद्गुरू सीतारामांनी सुद्धा आपल्याला आज्ञा केलेली आहे। मंदिरे उभा करत असताना एक चांगल्या प्रकारे चंद्रसूर्य आहे तो टिकण्याकरता दगडी मंदिराची उभारणी असावी आणि सद्गुरू पागल बाबांनी सुद्धा या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे। निश्चितच आमच्या खर्डेकराला हे परंपरा विचार लागून आहेत। निश्चितच जसं अनेक 12 ज्योतिर्लिंग दगडी आणि सद्गुरू सीतारामाचं मंदिर सुद्धा दगडीच आहे, तसं दगड कामाचंच आहे आणि तसंच मर्यादा प्रभू रामचंद्राच्या मंदिराची उभारणी दगडीच हेमाडपंथी जुन्या पद्धतीतून उभा राहील अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि त्याला आमचे सर्व खर्डेकर आणि बाबाचे संपूर्ण भक्तगण या ठिकाणी संमत आहेत अशी मी या ठिकाणी भावना व्यक्त करतो। रामकृष्ण हरी।
यानंतर संजय आज या ठिकाणी खर्डा या ठिकाणी श्रीराम प्रभूचं मंदिर पायाभरणी पागलबाबांच्या संकल्पनेतून आणि मालिंग महाराजाच्या शुभ हस्ते, त्याचप्रमाणे उपस्थित संपत महाराज आणि खर्ड्यातील सर्व ग्रामस्थ यांच्या लोकवर्गणीमधून हा मंदिर भव्य दिव्य असं मंदिर उभं राहत आहे. त्याला सर्वांनीच खर्डेकरांनी आणि खर्ड्याभोवतालच्या सगळ्या लोकांनी सहकार्य करून अविद्यानंतर दुसरं मंदिर उभं राहत आहे. त्यामुळं आनंदाचा क्षण आहे आणि खऱ्या अर्थाने पागलबाबांचे आम्ही आभार मानतो की त्यांनी ही संकल्पना दिलेली आहे. शिवपट्टण वासियांसाठी खरं तर खूप मोठा आनंदाचा हा क्षण आहे, दिवस आहे. आज या ठिकाणी प्रभू श्रीरामाचं मंदिराच्या पायाभरणीचा शुभारंभ या ठिकाणी प्रमुख साधू संतांच्या उपस्थितीमध्ये खर्डा शहरातील सर्व नागरिक माता भगिनींच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी पायाभरणीचा कार्यक्रम पागल बाबा व मालिंग महाराज नगरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये खर्डा ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. आणि मी या ठिकाणी खर्ड्यावासियांच्या वतीने या ठिकाणी ग्वाही देऊ इच्छितो की 22 तारखेला अयोध्येमध्ये ज्याप्रमाणे मोठ्या उत्साहात देशभरात मोठा उत्सव देशभरात साजरा झाला आणि पूर्ण देश प्रभू रामचरणाच्या याच्यात विलीन झाला, तर त्याचप्रमाणे याही ठिकाणी खर्डेकरांनी जे या ठिकाणी मंदिराचं काम हाती घेतलेले हे काम पूर्णत्वास नक्कीच जाईल आणि या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये भव्य दिव्य असं या ठिकाणी मंदिर एक उभा राहील अशी मी खर्डावासियांच्या वतीने मी या ठिकाणी या मंदिराला शुभेच्छा देतो आणि मी ग्वाही देतो आम्ही पूर्ण ताकदीनिशी खर्डेकर या ठिकाणी सुंदर असं मंदिर उभारणीचं काम करू अशी या ठिकाणी मी ग्वाही देतो. ऐतिहासिक खर्ड्या नगरीमध्ये जसं 12 ज्योतिर्लिंग आहे तसंच आज श्री प्रभुरामाच्या मंदिराची पायाभरणी झालेली आहे. कॅमेरामन किरण रेड्यासह प्रतिनिधी अशोकवीर, C24 तास, जामखेड, अहमदनगर. अशोकवीर, C24 तास, जामखेड.